चला कलवा संघाला मी विनंती करेन, आज भातांना चांगला खेळ दाखवला। आज गावदेवी उसराई चषकाची पहिली रात्र आणि आज जो खेळ केला भातांना सर्वांना लक्ष वेधून घेतलं। आज सागरच्या खेळानं सर्वांची मन जिंकली, मात्र यापूर्वीचा सामना बेलोली संघाला सहज पराभूत केलं आणि सामना सर्वांनी एन्जॉय केला। तर गावदेवी शिवकर आणि श्लोक 11 गावदेवी कलवा टॉस जिंकला। या सामन्यामध्ये आपण पाहतो जरूर कलवे संघाने आणि पसंती दिली क्षेत्रक्षणाला। मागचा सामना सुद्धा कलवेनं आपण पाहतो बॅटिंग केली, विचुंबे संघाला सहज 1 विकेट न गमावता 10 विकेट न खुर्दा केला आणि आता आपण जरूर पाहतोय कलवेनं पुन्हा टॉस जिंकलाय। मागच्या सामन्यामध्ये प्रेमनं केलेला झंझावत सर्वांनी पाहिलाय आणि सोसायटी संघ पनवेलला शिवकर संघानं पराभूत केलं। गावदेवी आपण पाहतोय सहारा तिरंगा शिवकर आज संघ इथे खेळतोय। मॅच ऑन होईल, 4 षटक पूर्वार्धामध्ये बॅटिंग करेल शिवकर संघ आणि गोलंदाजी करताना आपण जरूर पाहणार आहोत कळवे संघाला। पेन वरून हा संघ आलाय। श्लोक 11 गावदेवी कळवा दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचा आपण धन्यवाद देऊया। प्रेम गायकवाड उतरला आणि त्याला साथ देतोय प्रणय म्हात्रे। गोलंदाजी मार्क प्रसाद पाटील। 4 षटकांचा सामना सुपर 8 मध्ये दाखल झाला श्रीदत्त बातल आणि आज कोणता संघ असेल तर दुसरा संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल। पहिला चेंडू हा तडाखा मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडली झेल, यस बिग विकेट इम्पॉर्टंट। अति घाई संकटात नाही याचा प्रत्यय मैदानावर पाहायला मिळतोय आणि प्रेम गायकवाड जरूर गॉन फॉर द डक। 0 वर पहिला गडी बाद, एकूण धावा अजूनही अकाउंट ओपन नाही। ही इम्पॉर्टंट विकेट गोलंदाजाने केली शिकार आणि पहिला धक्का शिवकर संघाला। तर प्रसाद पाटीलला मिळालंय सक्सेस। बघा किती चांगली लाईन आणि लेंथ आहे। आज खऱ्या अर्थानं प्रेमचं मैदानावर थांबणं संघासाठी महत्वाचं होतं। प्रणय सारखा आज यंग टॅलेंट या संघामध्ये संदीप पाटील परतला आपण पाहतोय। संदीप एक चांगला अष्टपैलू गुणवान क्रिकेटर। समोर गावदेवी कळवा संघ, आज श्लोक 11 या नावानं जरूर हा संघ खेळतो, मात्र संदीपला माहिती आहे सामना महत्वाचा आहे आणि या सामन्यामध्ये आपलं मैदानावर थांबणं हे संघासाठी खूप महत्वाचे आहे। 0 धावसंख्येवर पहिला गडी बाद जरूर झालाय। नवीन फलंदाज झालाय संदीप, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद पाटील। श्लोक 11 गावदेवी कलवानं टॉस जिंकला, निर्णय घेतला गोलंदाजी प्रसाद। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू डाव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज डी पॉइंट कडे येतोय दणदणी चौकार। तर संदीप पाटीलने डावाची सुरुवात केली चौकारानं। एक अष्टपैलू धुरंधर खेळाडू प्रसादला दिली चपराक। बॅटच्या मधोमध वॉट अ शॉट, वॉट अ क्लास। मात्र हो गुड कॅच, एकदम टाळ्या झाल्या पाहिजे सुशांतसाठी। गॅप मध्ये फटका आणि ओ फॅब्युलस। हा झेल पाणं महबूब एक्सलंट होतं। गुड कॅच, कौतुक करावं तितकं कमी। बघा 24 लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमातून आपण जरूर पाहूया। प्रसादच्या गोलंदाजीवर संदीपने ठोकलेला लॉंग ऑफला दूरवरून असं वाटलं नव्हतं, मात्र ही बघा चतुर रणनीती, काय अप्रतिम झेल टिपला। आणखीन एक सक्सेस, यस डीजे। तर प्रणय खेळतो मैदानावर, 4 धावा। प्रणयला अजूनही संधी मिळाली नाही। संदीपने सुरुवात चांगली करून दिली, थोडा दबाव निर्माण झाला। गावदेवी सहारा तिरंगा शिवकर संघ डे क्रिकेटमध्ये सुद्धा या मैदानावर खेळला। आमदार चषकामध्ये तेव्हा सुद्धा त्यांचा खेळ चांगला पाहिला। दुसऱ्या क्रमांकाचा दावेदार उपविजेता ठरलेला हा संघ। समोर गावदेवी कळवा संघ,
प्रसाद पाटील विकेट, चौकार विकेट, 3 चेंडूमध्ये 2 धक्के मिळालेत आणि बॅटिंग करताना जरूर पाहूया प्रेम गायकवाड आणि बाद झाला संदीप पाटील. क्रमांक 4 वर आलाय उत्तम पाटील. चांगली भागीदारी बनवणं आता गावदेवी कलवा विरुद्ध शिवकरला महत्वाचं आहे. प्रसाद पाटील चांगली लाईन आणि लेंथ आहे, शैलीदार सुद्धा लयबद्ध गोलंदाज आहे. ओ गुड बॉलिंग बघा, गुड लाईन स्पॉट वरून चेंडू टेक ऑफ केला. उत्तमने लाईन ओळखलं, मात्र हा चेंडू तो डॉट खेळला. चांगला स्विंग या चेंडूला होता बघा, की नॅचरल स्विंग आपल्याला जरूर पाहायला मिळाला. प्रसाद पाटील आपली गुणवत्ता दाखवते. आतापर्यंत 4 चेंडू 2 विकेट 1 चौकार. संदीपचा पॉज सोडला तर 4 धावा 2 विकेट. प्रसाद पाटील ऑफ स्टक वरून चेंडूला लेग ब्रेक केला, डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू जरूर चालला. यस, गोळीच्या वेगानं आला हा चौकार, दमदार फटका. गोड हॅपी एंडिंग जरूर पाहायला मिळते. उत्तम फर्स्ट ओव्हर मध्ये तो त्याचा नैसर्गिक खेळ दाखवतो बघा, टॅप केलाय. ही रणनीती तुमच्याकडे असायला पाहिजे. स्किल शॉट, कुशल नेतृत्व दाखवलं आणि हा धाडस केलं त्यांनी गॅप मध्ये ढकलण्याचा आणि उत्तमच्या बॅट मधून हा चौकार. जरूर पाहिली. 5 चेंडूचा खेळ संपला, एकूण धावा 8. हो, लाईन थोडीशी खराब आहे. दौरकाना चोरगे सरांनी इशारा केला, हा व्हाईट बॉल. अवांतर धावेने टोटल रन्स पाहूया. बॅटिंग करताना शिवकर पोहोचलाय, एकूण धावा 9. सरपंच आपण आज आनंद ढवळे यांना पाहिलं शिवकर संघाला सपोर्ट करताना. आज त्यांचे सन्माननीय पाहुणे प्रसाद पाटील. आतापर्यंत 5 चेंडू 9 धावा 2 गडी बाद. पुढचा चेंडू, ओ शरीरभेदी गोलंदाजी, ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लाईन एकीकडे, फटका एकीकडे, मिस टायमिंग, चेंडू कनेक्ट करू शकला नाही. उत्तम थोडासा नाराज आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टोटल रन्स पाहतो, एकूण धावा 9 रन्स ऑन बोर्ड. टोटल रन्स पाहिला 10 रन्स ऑन बोर्ड. 22च्या स्वरूपाने ही धाव मिळेल आणि आतापर्यंत एकूण धावा पाहिल्या त्यामध्ये उत्तमनं 3 मध्ये 4 वर खेळते. संदीपच्या बॅट मधून 1 चौकार पाहिला आणि 2 चेंडू आपण पाहिले, 1 वाईट आणि 1 लेग बाईज. टोटल रन्स 10 रन्स. 4 षटकांचा सामना आहे. कळवे संघ टीम मीटिंग आम्ही मगाशी म्हटलं होतं का स्टार्टला आणि एक ड्रिंक्स ब्रेक मध्ये थोडं आम्हाला कॉपरेट करा. आज पहिली रात्र, डिसिप्लिन हे स्पर्धेचा दर्जा असणार आहे. एक नामांकित स्पर्धा रायगडमध्ये ज्या स्पर्धेचा नामोल्लेख केला जातो ती गावदेवी उसराई चषक, आणि तुम्हाला थोडी डिसिप्लिन वर सुद्धा कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आम्ही दिलगिरी व्यक्त करू का काही खेळाडूंची रणनीती असते, मिळाल्या वेळेमध्ये मात्र मॅनेजमेंटची माहिती आम्हाला का टीम मीटिंग ही 2 वेळा असावी आणि आम्ही पोहोचवण्याचं काम आपल्यापर्यंत करतोय जरूर. तर नक्कीच संजय ढवळे आज चांगलं त्यांनी एंटरटेनमेंट केलं. सांगितलं उद्या सुद्धा आम्ही नक्की येणार या स्पर्धेला, त्यांचा आपण आभार मानूया. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज झालाय सुशांत मोकल. धुरंधर, गुणवान, अनेक स्पर्धा गाजवल्यात, नेहमी सर्वांच्या गळ्यातल्या टाईट बनलाय. रायगड प्रीमियर लीग असो, टेनिस क्रिकेट विश्वाच्या मोठ्या स्पर्धा असो, सुशांत मोकल हे नाव सर्वांच्या ओठावरती आहे. पहिला चेंडू खोलवर उत्तमनं धाडसी फटका खेळला, ऑन साइडला दूरवरून येतोय आणि बघा धाव घेण्याची तयारी, संधी मिळाली, मिसफील्ड, 2 धावा. तिसरी धाव घेण्यासाठी जवळपास उत्तम अर्धा क्रीज तो पूर्ण केला होता. रनिंग बिटवीन द विकेटला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिलं जातं. धावा चोरायच्या, धावा पळून काढायच्या, मैदानावर संघर्ष करायचा, संघासाठी खेळायचं, धावा चांगलं टार्गेट सेट करायचं. आणि आता या 2 धावेनं संघ पोहोचल्या 12. 12 रन्स ऑन बोर्ड. 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय. उत्तम पाटील हा चेंडू गती थोडी कमी केली. सुशांतनं हलकासा स्विंग देण्याचा त्याचा प्रयत्न होता. उत्तमनं ड्राईव्ह केला, ऑन साइडला मिळेल सिंगल. 1 नि धाव फलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया, एकूण धावा 13. तर प्रणय खेळतोय. प्रणयचं आतापर्यंत योगदान पाहिलं, त्याला फारशी संधी मिळाली नाहीये. प्रणय सलामीला आलाय, मात्र अद्याप एकही चेंडूचा सामना त्यांनी केला नाही. आता त्याला स्ट्राईक मिळालाय. प्रणय मागच्या सामन्यामध्ये चांगल्या संघासाठी तो खेळला आणि आता हा सामना सुद्धा महत्वाचा आहे. हा चेंडू जरूर पंचांकडे दाद मागतो, मात्र टॉस चेंडू दौरकाना चोरगे सरांनी इशारा केला आमच्याकडे. बॅटिंग रिव्ह्यू
जरूर पाहूया ऑन स्क्रीन. तर डिसिजन पेंडिंग फायनली. थर्ड अंपायर. ऑन फील्ड द्वारकानाथ चोरगे सरांना विनंती करेन यावं आपण. तर डिसिजन पेंडिंग जरूर आपण वळणार आहोत. क्षेत्रक्षण लावून घ्या कळवे. तर फेर डिलिव्हरी. चला गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुशांत मोकल. द्वारकानाथ चोरगे यांना आम्ही पाहतोय. मेन अंपायर सत्यवान काकडे. जरूर पाहतोय फेर डिलिव्हरी. बघा ऑन स्क्रीन डाऊट क्लिअर होतील तुमचे. स्क्रीन आपण स्टेजवर पाहतोय. डिसिजन पेंडिंग. तर सुशांत मोकल 2 सिंगल. पहिल्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर सिंगल हा डॉट बॉल शरीरभेदी गोलंदाजी. सुशांत मोकळ आतापर्यंत 3 चेंडू धावा फलकावरती 13 पाहते. 2 गडी बाद. संजय ढवळे कोसळताना आपण पाहिले. ऑन साइडला ड्राईव्ह करतो दूरवर. फिल्डर रेडी आहे. सिंगल मिळाली उत्तम. आणि आता प्रणयला चांगल्या भागीदारीची गरज आहे. थोडा दबाव निर्माण झाला आणि इथं मार्ग मोकळा करायचा असेल तर तुम्हाला षटकार चौकार ठोकावे लागतील. मागचा सामना श्रीदत्त भातांना आपण जरूर पाहिलं. त्या संघाने सामना सहज जिंकला आणि आता ही इम्पॉर्टंट मॅच आहे. सुशांत मोकल 4 चेंडू आपण आतापर्यंत जरूर पाहिले. राईट आर्म ओव्हर द विकेटनं आक्रमण करतो. गॅप मध्ये जरूर आहे. कव्हर कडे 1 बाउन्स. हो संपूर्ण झोकून दिलं. गुड फिल्डिंग. फिल्डर आपण तिथे जरूर पाहिलं. मकरन पाटील यांना कव्हर कडे चेंडू अडवलाय. धावा मिळतील या चेंडूवर. 2-2 धाव फलक पुढे सरकले. टोटल रन्स 16 धावा आहेत. 16 रन्स ऑन बोर्ड. बघा मकरन काय चेंडू अडवला कव्हर कडे. काही आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा बाउंड्री लाईन जवळ बसलेत आणि या स्पर्धेचा आनंद घेताना त्यांना सुद्धा आपण पाहतोय. हो चांगला आहे. लाईन बदलली. आपण पाहतोय जरूर उत्तम. प्रणय खेळतोय आणि आतापर्यंत प्रसादच्या षटकामध्ये 10 आल्या. व्हॅरिएशन मिश्रित गोलंदाजी सुशांतची जरूर पाहिली. सुशांतने या षटकामध्ये केवळ आणि केवळ 6 धावा दिल्या. एकही मोठा फटका नाही. एक विकेट नाही. मात्र संघासाठी हे षटक कमालीचं राहिलं कारण त्याने फक्त 6 धावा देत मोजक्याच धावा देत इथे थांबून ठेवलं बॅटिंग लाईनअपला. जिथे प्रणय प्रयत्न करतो. उत्तम बराच वेळ स्ट्रगल करतो. एक चौकार पाहिला उत्तमच्या बॅटमधून आणि आता प्रणय आणि उत्तम सावध पवित्रा त्यांचा पाहतोय. 2 षटकानंतर एकूण धावा 16 आहेत. 2 गडी बाद 16. अरे बाबा माझा
बात आहे. मामाच्या पोरीचं सॉन्ग लावल्यानंतर आमचे काही आयोजक वर्ग आहेत बघा खुश झाले. तर नक्कीच जेव्हा अनेक मुली पाहून येतात ना तेव्हा जेव्हा पसंती मिळत नाही, होकार येत नाही. आणि आताच्या तरुण पिढीला हा एक मोठा प्रश्नचिन्ह पडलाय. नक्कीच आपण पाहतोय जेव्हा एखादा युवक अनेक मुली पाहून येतो तेव्हा चौकशी सुद्धा केली जाते. त्यावर सुद्धा एक सॉन्ग आलं होतं सोशल मीडियावर. 16 धावा 2 गडी बाद. आता ओव्हर नंबर 3 दीक्षित खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल दूरवरून क्षेत्रक्षक चाललाय, जरूर चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. 2 धावा कुठे का होईना उत्तम. आणि प्रणय प्रयत्न करतो संघासाठी टिकून खेळायचं कारण समोरचा संघ कळवा आहे. फायटिंग स्कोर तुम्हाला 40-45 50 कडे मजल मारावी लागेल. ओव्हर नंबर 3 दीक्षित तिसऱ्या क्रमांकाचं षटक हातळतोय. पहिल्या चेंडूवर आपण 2 धावा पाहिल्या आतापर्यंत. प्रणय मात्रेनं 3 चेंडूचा सामना केला आणि वैयक्तिक योगदान 3 आहे. एकूण धावा फलकावरती टोटल रन्स 18 धावा. आक्रमण करतोय स्टेट हिटचा फटका, फिल्डर तिथे रेडी आहे. धाव मिळणार 1-2 धावेसाठी पलटवार आणि हा धोका. सुशांत तिथे रेडी होता. थोडी आपण पाहतो हालचाल जरूर पाहिली. श्लोक 11 गावदेवी कळवा विरुद्ध गावदेवी तिरंगा सहारा शिवकर आज इथे खेळतोय. चांगलं युद्ध रंगेल जरूर पाहते. उत्तमना 7 मध्ये 9 वेळ खेळतोय, 7 देतोय. प्रणय मात्रे 4 चेंडू मध्ये 5. एकूण धावा संघाची धावसंख्या ती 20. 20 रन्स ऑन बोर्ड. गती कमी केली, फटका फसला. क्षेत्ररक्षक येणार अपील झाली मात्र हा फटका फसला प्रणयचा. प्रणय वारंवार खेळण्याचा प्रयत्न करतो. लेग बायसच्या स्वरूपाने ही धाव मिळेल, संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा फलकावर एकूण धावा आहेत 21. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतोय गावदेवी तिरंगा सहारा शिवकर. अख्खू टप्प्याचा चेंडू काहीसा फसवण्याचा प्रयत्न. 2 धावेसाठी निघालेत, पूर्ण होणार का? मात्र हा धोका. यस प्रणय बाद. प्रणय बराच वेळ मैदानावर आटापिटा करत होता. तो त्याचा क्लास दाखवण्याच्या तयारीमध्ये होता. मात्र एकही मोठा फटका नाही. निराश मनानं हताश मनानं परततोय. आणि आता एकूण धावा बॅटिंग करताना शिवकर 3 गडी बाद. एकूण धावा फलकावरती गुणसंख्या पाहूया 22. तर 22 3 गडी बाद. ओव्हर नंबर 3 दीक्षित पाटील. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकले, एकूण 4 धावा दिल्या. धावा आपण आतापर्यंत पाहिलं तर 5 धावा दिल्या. दीक्षितचा पुढचा चेंडू खोलवर चेंडू. उत्तम प्रयत्न करतोय, मोठे फटके येत नाही. लयबद्धता पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये. कंजूसी खडूस वृत्तीची गोलंदाजी काही अंशी का होईना इथं पूर्णपणे थांबून ठेवलंय. स्कोर कार्डवर शिवकर संघ पोहोचलाय. 23 धावा 3 गडी बाद. आता अपेक्षा वाढल्या मयूर कडून, उत्तम कडून. मयूरला तो आपला खेळ आठवावा लागेल. पहिल्या सामन्यामध्ये जो मयूरनं खेळ केला आणि आता षटक शिल्लक आहे एक. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू. धावांची आघाडी मिळवणं, चांगलं टार्गेट सेट करणं महत्वाचं असेल. 23 धावा 3 गडी बाद. गावदेवी उसराई चषक आज पहिली रात्र. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा दीक्षित तयार. आक्रमणाचा प्रयत्न, फटका कन्वर्ट करता आला नाही. धाव घेण्याची तयारी, संपर्क झाला नव्हता आणि आता धोका जरूर होईल. उत्तम मात्र इथे बाद होणार. धावबादच्या रूपानं जरूर हा प्रयत्न झालाय आणि आता जरूर प्रयत्न केले जाईल. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावा फलकावरती स्कोर कार्ड धावा नमूद होतील. एकूण धावा 24.
गावदेवी उसराई चषकाची नामांकित दर्जेदार स्पर्धा लाईव्ह मार्फत आणखीन आमचा काही 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आणखीन प्रेक्षक वर्ग जॉईन झाले. त्यांना आम्ही निश्चित सांगू का जागतिक महिला दिन जो 8 मार्चला होणार आहे आणि या स्पर्धेमधील आम्ही 4थी रात्र पाहणार आहोत, जिथे सिने कलाकार अभिनेत्यांची उपस्थिती, अनेक रॉयल एंट्री आपण पाहणार आहोत, अनेक रॉयल थाट माट या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. देखणी स्पर्धा आज पहिली रात्र, उद्या दुसरी रात्र असेल. अनेक क्रिकेट रसिक या स्पर्धेला जोडत असतो आणि भरभरून प्रेम करणारी एक वर्षभर या स्पर्धेची वाट पाहिली जाते. वर्ष तिसरं हे दमदार दिमागदार आयोजन. 3 षटक संपली, एकूण धावा 24, 4 गडी बाद झालेत. मयूर घरत आणि आता त्याला साथ देतोय ज्ञानेश्वर पाटील. विकेट नंबर आपण जरूर पाहिला 4, 24 वर 4 आणि आता अनुभवी एक्सपिरियन्स प्लेयर आलाय ज्ञानेश्वर पाटील, संघाचा अनुभवी खेळाडू सुद्धा आहे. पहिला चेंडू शरीर भेदी जरूर इथे लेग बिफोर पायचीच्या रूपाने पहिला धक्का. 24 वर गडी बाद झालेत 5. तर नक्कीच उद्याचं लॉर्ड्स असेल. उद्या पहिला सामना KDH वाघुलीवाडा विरुद्ध दियांश अँड वेल फिनिशर मेहबूब 11 बोनकोडे हा उद्या पहिला सामना असेल. उद्या मंगळमूर्ती काळुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध भवाळे B हा दुसरा सामना असेल. जय हनुमान कामोटे आणि त्यांच्या विरुद्ध स्वराज 11 भैरवनाथ गोटेकर हा संघ उद्या तिसरा सामना असेल. त्यानंतर उद्या पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल RCC पेठ विरुद्ध वेदांत 11 घनसोळी. तर उद्या आपण पाहतोय टॉप संघ असेल. उद्या सुद्धा तुम्हाला चांगला खेळ पाहायला मिळणार आहे. पहिला सामना KDH वाघुलीवाडा आणि दियांश अँड वेल फिनिशर मेहबूब 11 बोनकोडे. उद्या पहिला सामना कदाचित लवकर सुरू होण्याचा आमचा प्रयत्न असेल. ओव्हर नंबर 4 राज मात्र एकूण धावा 24, 5 गडी बाद. संदेश आलाय ज्ञानेश्वर खेळते. 5 चेंडूचा खेळ बाकी. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. मात्र या कठीण गोलंदाजी समोर पूर्णपणे ढेपाळलेली फलंदाजी. एकाला बाद व्हावं लागेल. 6वा धक्का. एकूण धावा असताना संदेश नाराज आहे. 24 वर आता गडी टोटल रन्स पाहिल्या 25 वर गडी बाद झाले. टोटल पाहूया आता 6 गडी बाद. तर नक्कीच आनंद ढवले आम्ही पाहतो. सरपंच शिवकर यांना आज आम्ही पाहिलं. सूरज ढवले आपण पाहतो या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा राहिलेत. युवा उद्योजक. मॅच कडे वळणार. 4 चेंडूचा खेळ बाकी. 25 धावा 6 गडी बाद. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. सूरज कडून अपेक्षा असेल मास्टर माइंड ज्ञानेश्वर कडून 4 चेंडू मध्ये 1-2 मोठे फटके न फायटिंग स्कोर संघासाठी उभी राहील. मात्र आता बॉटम एंडच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागेल. 25 धावा 6 गडी बाद. पुढचा चेंडू शरीरभेदी गोलंदाजी. पायाचा वेध. इथे मात्र खूप संघर्ष करावा लागतो. मोठे फटके आतापर्यंत एकही षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळत नाहीये. चेंडू शिल्लक राहिलेत. आता टोटल 3 चेंडूचा खेळ बाकी. धावा 26 गडी बाद झाले 6. अक्षरशः ढेपाळली. प्रेम गायकवाड, प्रणय मात्रे, संदीप पाटील उत्तम. सुरुवातीचे 4. मयूर गरत 5वा. त्यानंतर संदेश पाटील 6 गडी बाद. चेंडू शिल्लक 3. काय तिकट भेदक मारा केल्या. प्रसादनं 10 दिल्या. सुशांतनं 6. दीक्षितनं 8 दिल्या. ओ चांगली लाईन. राज मात्र बघा चेंडूला टेक ऑफ केलं. स्विंग पाहायला मिळाला. भन्नाट गोलंदाजीचं प्रदर्शन आज. श्लोक 11 गावदेवी कळवा आज विचुंबेला सुद्धा पराभूत केला आणि आता समोर शिवकर आणि त्यांच्या फलंदाजांना अक्षरशः मध्ये पेचामध्ये टाकणारी ही गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू. क्लीन बॉल. दांडी गुल. 7वा विकेट. 26 वर 7 गडी बाद. श्लोक 11 गावदेवी कळवा आज सुंदर कामगिरीनं
मन जिंकतोय. पहिला सामना सुद्धा एकही विकेट न गमवता सामना जिंकला आणि आता थोड्या कठीण परिस्थिती निर्माण केल्यात. मात्र शिवकर संघाने मागचा सामना गोलंदाजच्या जोरावर जिंकलाय. त्यांना फायटिंग स्कोर हवाय. मात्र आता पाहूया चेंडू शिल्लक लास्ट. क्यों मारने का तर नक्कीच राज मात्रेने आतापर्यंत चेंडू फेकले 5 आणि केवळ धावा दिल्या. त्यांनी 2. गुड बॉलिंग, टफ बॉलिंग, रिअली नाईस. आज गोलंदाजांनी केलेले चांगले शक्तीचं प्रदर्शन. श्लोक 11 गावदेवी कळवासाठी. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याची तयारी. वासुदेवाला ज्ञानेश्वर मात्र आपण जरूर पाहतोय प्रयत्न करताना. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा फलकावर 26. 7 गडी बाद. एकही फलंदाज मैदानावर जास्त वेळ त्यांना टिकून राहता आलं नाही आणि एकही फलंदाजांना आपला चांगला विस्फोटक खेळ दाखवता आला नाही. आणि आता विनिंग टार्गेट जरूर पाहूया. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे 4 षटकं आणि 27 धाव्यांची गरज. 4 षटकं 27. उद्याचा लॉर्ड्स आम्ही जरूर सर्वांना कळवलंय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग उद्या सुद्धा जॉईन होईल. त्या सर्व प्रेक्षकांचं आपण मनापासून धन्यवाद देऊया. गावदेवी तिरंगा सहारा शिवकर विरुद्ध श्लोक 11 गावदेवी कळव्या. विनिंग टार्गेट चेंडू आणि धावांचं अंतर. येणारे चेंडू असतील आता आपण पाहतोय 24 आणि 27 ची गरज. तर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकं 27 करायचे. सामना कसा होणार, सामना रंगतदार होणार का? इथे जर सामना जिंकायचा असेल तर गावदेवी सहारा तिरंगा शिवकर संघाला प्रचंड मेहनत करावी लागेल. 4 षटकामध्ये 27. चेंडू आणि धावांचं अंतर कमी. मात्र जर सामन्यामध्ये शिवकरला कमबॅक करायचा असेल तर डॉट बॉल विकेटची गरज आहे. सुशांत मोकलला बाद करणं, सुरुवातीच्या फलंदाजांना धक्का देणं, या गोष्टींना प्राधान्य द्यावं लागेल. कसा होईल या सामन्याचे निकाल, का असेल उत्तर, येणारी वेळ आपण जरूर पाहणार आहोत. अटीतटीची लढत होणार का? लो स्कोरिंगचे सामने आपण नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहिलं आणि आता 24 मध्ये जरूर पाहूया. 24 मध्ये 27. 4 षटका आणि 27 धावा. तर विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष असेल 4 षटका आणि 27. सामना कसा होणार? मागच्या सामन्यामध्ये विचुंबे संघाला पाणी पाजलं, त्यांना पराभव पत्करावा लागला कारण सुशांत मोकलचा हल्ला बोल आपण जरूर पाहिला. आणि आता लक्ष मापावे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. जेव्हा असं म्हटलं जातं का टार्गेट कमी असतं तेव्हा बेफिक्री वाढते. मात्र या सामन्यामध्ये का होणार? अगदी काही दिवसापूर्वी आम्हाला डोंगराच्या पाण्याची नाईट स्पर्धा आठवते आणि तिथे एक सामना आठवला. 25 धावा 4 षटकामध्ये होत्या, मोरबे विरुद्ध बेलपाडा, आणि सामना शेवटपर्यंत रंगला होता. 10 मध्ये 10, 6 मध्ये 5, आणि तो सामना 1 बॉल 5 वर असताना षटकार ठोकला होता मोरबे संघाच्या संकेत बघतनं.
क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. क्रिकेटमध्ये राजाचा रंगाचा राजा कसा होईल हे बऱ्याच वेळा पाहिले. मात्र आता विनिंग टार्गेट येणारे 4 षटकं आणि 27 धावांची गरज. 4 षटकं आणि 27 धावा. सामना कोण जिंकेल? श्लोक 11 गावदेवी कळवा का गावदेवी तिरंगा सहारा शिवकर? मॅचकडे वळूया. जर सामना शिवकरला आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर फलंदाजांना रोखणं, क्षेत्ररक्षकांना पाठबळ देणं ताकद आहे शिवकर संघाकडे सुद्धा. मात्र निकाल स्पष्ट होणं बाकी. प्रेक्षक वर्ग अजूनही गावदेवी उसराई चषकासाठी जॉईन झाले, त्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया. मध्यरात्र होऊन गेले आणि सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आहे. टार्गेट थोडं कठीण आहे, मात्र सामन्यामध्ये कमबॅक कोण करणार? शिवकर का गावदेवी कळवा? विनिंग टार्गेट जरूर पाहूया. 27 समोर खेळेल समीर पाटील आणि नॉन स्ट्रायकरला सुशांत मोकल. पहिला चेंडू गॅप शॉट डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, क्षेत्ररक्षकांना मेहनत करावी लागेल. मात्र सुरुवात खराब क्षेत्ररक्षणानं. आला हा दमदार सुपर स्ट्रोक चौकार. तर डावाची सुरुवात केली चौकारानं. समीर पाटील आपण पाहतो सुरुवात इम्प्रेस केल्या. सुरुवात मोठ्या फटक्याने करणारे फलंदाज नेहमी सर्वांना आवडतात. समीर पाटील क्लास दाखवते मयूरच्या गोलंदाजीवर. हा चेंडू लाईन बदलली, खोलामध्ये चेंडू फेकला, इनसाइड सर्कल, मापक आव्हाने आणि इथे गोलंदाज क्षेत्ररक्षकांना प्रचंड मेहनत करावी लागेल. चेंडू आणि धावांचं अंतर सारखे 22 चेंडू मध्ये 22 करायचे. इथे एक वेगळा कारनामा करावा लागेल. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो, आम्ही असे अनेक सामने पाहिलेत. मापक धावा असताना सुद्धा गोलंदाजाच्या जोरावर सामने जिंकताना पाहिलेत. मात्र आता समोर रायगड भूषण, रायगडचा स्टार दिग्गज खेळाडू, पेन विभागातील एक नामांकित दर्जेदार अष्टपैलू गुणवान क्रिकेटर सुशांत मोकल. स्ट्रायकर एंडला सुशांत. लाईन पाहिली, फटका खेळला ऑन साइडला, दूरवर फिल्डर रेडी. ओ या चुका रोखाव्या लागतील. किंचितची चूक सुद्धा खूप महागडी असते. हे क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच प्रथमदर्शनी पाहिले. आणि आता बघा सावध पवित्र आहे. सुशांतनं सुरुवात केली 2 एकूण धावफलक 7-3 चेंडूचा खेळ संपलाय. टार्गेट विनिंग 27 21 बॉल मध्ये 20 करायचे. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी आहे. मयूर घरत पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट न. खोलवरचा चेंडू अपील मध्ये उत्साह जरूर. जोरदार अपील पाहायला मिळालं. तितक्या वेगानं वेळ मिळाला, धाव पूर्ण केली. आपल्या पोझिशनवर काम करावं लागेल. आता मी म्हणेन शिवकर संघाला सुशांतची विकेट, समीरची विकेट, डॉट बॉल, नियंत्रित गोलंदाजी, दबाव परिस्थिती निर्माण करणं या गोष्टींवर मेहनत करावी लागेल. 20 चेंडू आणि 19 धावांची गरज. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतोय. रायगड मधील नामांकित दर्जेदार लोकप्रिय स्पर्धा. प्रेक्षक वर्ग खेळाडू ज्या स्पर्धेवर भरभरून प्रेम करतात ती गावदेवी उसराई ट्रॉफी. भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द, ग्रामस्थ मंडळ, युवा सेना उसरली खुर्द. 20 चेंडू 19. हो चांगल्या चेंडूची गरज आहे. डॉट बॉल विकेटची गरज आहे. जर हे समीकरण पलटायचं असेल तर शिवकरला प्रचंड मेहनत करावी लागेल. घाम त्यांना गाळावं लागेल. नो पेन्स नो गेन्स. कष्टाशिवाय फळ नाही. विनिंग टार्गेट 27 कंपल्सरी चेस करायचे. सुशांत मोकल आणि त्याला साथ देतोय समीर पाटील. मयूर करत कमबॅक चौकार आल्यानंतर त्याच्या गोलंदाजीनं कमालीची वापसी केल्या. 5 चेंडू 8 1 चौकाराचा अपवाद सोडला तर नियंत्रित गोलंदाजी. गॅप मध्ये खेळलाय क्लासिक स्ट्रोक. समीरच्या बॅट मधून हा तुफानी हल्ला डीप का एक्स्ट्रा कव्हरला आणि हा गेला चौकार. येणारे 18 चेंडू आणि 15 धावेची गरज.
27 टार्गेट सुशांत मोकलना साथ देतो समीर पाटील. श्लोक 11 गावदेवी कळवा विरुद्ध गावदेवी शिवकर यांच्यामध्ये होणारी लढाई. सामना जिंकायचा असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल. मात्र तगड्या बॅटिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. समीर पाटीलने डावाची सुरुवात चौकाराने केली. 4 मध्ये वैयक्तिक त्याचं योगदान पाहिलं तर 4 मध्ये 9 वर खेळतोय सुशांत मोकल. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 3चं योगदान. 18 बॉल 15 विकेटची गरज आहे. डॉट बॉल नियंत्रित चेंडू फेकणं कमालीचा सामना बनवायचा असेल तर या सामन्यामध्ये इथून पुढे संदीपला वर्चस्व दाखवायला लागेल. प्रेम गायकवाडचा एक षटक बाकी आहे, मात्र इथे धावांची गुंतवणूक कमी झाली. इथे मात्र समोर प्रयत्न करावे लागतील. संदीप पाटील पहिला चेंडू विकेटची गरज होती आणि ही बिग विकेट इम्पॉर्टंट. सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर या पोझिशनवर काम करणं आता महत्वाचं आहे. सुशांत मोकल इम्पॉर्टंट बिग विकेट पहिला धक्का. संदीप पाटीलला मिळालं सक्सेस. या विकेटच्या शोधामध्ये होता शिवकर संघ. वातावरण थोडं शांत आहे, मैदानावरचा माहोल थोडं शांत आहे, कडाक्याच्या थंडीचा जोर सुद्धा. मात्र या सामन्याचा निकाल का असेल? मास्टर माइंड ज्ञानेश्वर पाटील आहेत, प्रेम गायकवाड उत्तम या संघामध्ये. संदीप सारखा अनुभवी एक्सपिरियन्स प्लेअर आहे, अनेक यंगी स्थान आहेत, चांगली एकजूट एक केलेला संघ. आज शिवकर्ण चांगला खेळ दाखवला सोसायटी पनवेलला. मात्र आता समोर गावदेवी कळवा आहे, ज्याने विचुंबेला पराभूत केलं. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघामध्ये सुद्धा आहे. समीरचा झंझावत मैदानावर सूर्य, मात्र इथे बाद झाला सुशांत मोकल. विनिंग कॅल्क्युलेशन 17 बॉल आणि 15ची गरज. संदीपला काहीतरी वेगळं करावं लागेल आणि तो दृढ निश्चय त्यांनी जरूर केला. डॉट बॉल विकेटची नितांत गरज आहे. 17 बॉल 15 करो या मरोची लढाई, ही अस्तित्वाची लढाई. नवीन फलंदाज झालाय प्रसाद पाटील. लाईन पाहिली, फटका खेळला, रिव्हर्स अटेम्प्ट दूरवर क्षेत्ररक्षक. सिंगल डबल रोखणं सुद्धा या परिस्थितीमध्ये महत्वाचं आहे. सिंगल डबलला प्राधान्य देतोय. चलाक चतुर क्रिकेट, हुशारीचा खेळ करतोय. बॅटिंग करताना संघ श्लोक 11 गावदेवी कळवा. प्रसाद पाटील समीर खेळतोय. 4 मध्ये 9 येणारे 16 चेंडू आणि 13 धावेची गरज. 16 चेंडू 13 धावा. मेन स्टेजवर आपण पाहतोय सुंदर असं दृश्य. स्क्रीनवर आपल्याला हा सामना सुद्धा एन्जॉय करायला मिळतोय. 16 चेंडू आणि 13. डॉट बॉलची गरज आहे आणि ही विकेट. इथे ज्युनियर संदीप पाटीलला परतणं कमालीचं होतं आणि ही विकेट. आणखीन एक धक्का. मात्र सलामीवीर समीर पाटील अजूनही प्रसाद बाद झालाय. निराश मनानं तो परतलाय. 2 धक्क्या, धावांची गुंतवणूक कमी. या संदीप पाटीलला कोण विसरणार? डे आमदार चषकामध्ये शिवकर सांती केलेली त्यांनी गोलंदाजी. अनुभव त्याच्याकडे, कौशल्य त्याच्याकडे, क्लास गुणवत्ता. मात्र कशा पद्धतीने सापळा रचला जाणार? चला नवीन फलंदाज रेडी ना. विनिंग कॅल्क्युलेशन येणारे 15 चेंडू 13 धावा. विनिंग टार्गेट 27. बाद झाला सुशांत, बाद झाला प्रसाद पाटील. फलंदाज खेळतोय अजित मोकल आणि समीर पाटील. 15 बॉल 13. सामना कसा होईल? सामन्याचा निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी. आम्ही असा सामना पाहिला होता डोंगराच्या पाडा नाईट मध्ये. 25 धावेसाठी समोरच्या बेलपाडा संघाने नाकी 9 आणलं. 10 बॉल 10 असताना सामना 6 मध्ये 7 पाहिला. अगदी काही दिवसापूर्वीचं क्रिकेट पाहिलं. जेव्हा धावा कमी असतात ना, तेव्हा असं म्हटलं जातं का जबाबदारी घेणं काही खेळाडू टाळतात. अगदी आपल्या अंदाजा, आपल्या आविर्भावामध्ये खेळतात आणि कधी कधी असे सामने बॅटिंग करणाऱ्या संघाच्या अंगलट आलेत. सामना मात्र सोपा आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. ते शिवकर संघाला 14 चेंडू धावा झाल्या, 2 विकेट. आता येणारे 15 बॉल आणि 13ची गरज आहे. हा चेंडू बेनिफिट उठवला जरूर. डीप लॉंग ऑन कडे पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया जरूर. अंपायर सिग्नल
नो बॉल. या चुका टाळाव्या लागतील. अगोदर दुष्काळ त्यात मरा. आपण पाहतो 13वा महिना ही मराठीमध्ये मन सुद्धा आहे. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा तुम्हाला आपल्या पोझिशनवर हाईट फॅक्टर जरूर आपण इथे पाहणार आहोत. आणि जरूर पंचांनी इशारा केला हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण जरूर पाहूया. 24 लाईव्ह इव्हेंटच्या स्क्रीनवर अंपायर न्यू तर नक्कीच आपण स्क्रीनवर पाहूया. 24 लाईव्हच्या स्क्रीनवर हा चेंडू टॉस फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. जरूर सामना इम्पॉर्टंट असेल. धाकधूक लागले सर्वांना कारण मॅच टॉफ आहे. जरी धावा कमी असल्या तर नक्कीच आपण इथे पाहूया. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमचे कॅमेरामन गुड कॅमेरावर. तर यस नो बॉल. फायनली डिसिजन पेंडिंग. मॅच कडे वळूया. कमबॅक करतोय मात्र शिवकरला एका वेगळ्या गोलंदाजींची गरज आहे. भुला के डर कुछ अलग कर. आणि आता वेगळं काहीतरी करावं लागेल. डॉट बॉल विकेटची गरज आहे. जर असे चेंडू गेल्या तर गोलंदाजांसाठी कठीण परिस्थिती निर्माण होईल. येणारे 15 चेंडू आणि 11 धावेची गरज. 15 चेंडू आणि 11 धावा. फलंदाज खेळतोय समीर पाटील. खोलवरचा चेंडू डीप लॉंग ऑन कडे गोलंदाजांकडे भेदक त्या सिंगल डबल न पण सामना श्लोक 11 गावदेवी कळवा संघ जिंकू शकतो. ही त्याने तंत्र बांधलंय. ह्याचा विचार विनिमय केला आणि ते त्यांना माहिती आहे सिंगल डबलला जरी योगदान दिलं तरी सामना आपल्या खिशामध्ये आणि कसे प्रयत्न होतील यावर सर्वांच्या नजर आहेत. येणारी 14 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 14 बॉल 10 धावा. पहिली रात्र श्री दत्त भातान संघ पोहोचलाय सुपर 8 मध्ये. दुसरा संघ कोणता असेल? शिवकर की कळवा. खोलवरचा चेंडू फिल्डिंग होणं महत्वाचं आहे. दूरवरून सिंगल डबल खेळला तरी सामना जिंकेल कळवा संघ. या धावसंख्येला अंकुश लावणं आता शिवकरला ही कमालीचं काम करावं लागणार आहे. डॉट बॉल विकेटची गरज आहे. सामना सोपा होत चाललाय. संदीप ज्युनियर संदीप पाटील गोलंदाजी करतोय. ते एक खराब चेंडू फेकला. थोडा नाराज आहे. फिल्डिंगवर थोडा तो नाराज आहे. धावा सुद्धा कमी झाल्या. 13 बॉल आणि 8 धावेची गरज. 10 मध्ये 10 असताना सामने जिंकताना पाहिले. 8 मध्ये 8 असताना गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकताना पाहिले. 6 मध्ये 4 असताना उत्तरार्धामध्ये आपण सामने जिंकताना पाहिले. आणि आता 13 चेंडू 8 धावेची गरज. पुढचा चेंडू ऑन साइडला बॅटच्या मधोमध आणि या फटक्यानं सामना सोपा सोयीस्कर केला. येणारे 12 चेंडू आणि फक्त 2 धावेची गरज. इन्व्हेस्टमेंट थोडी कमी होती. गुंतवणूक कमी असेल तर त्याचे रिटर्न्स कमी मिळतात. धावांची गुंतवणूक कमी होती आणि हा तडाखा यस इझिली गॉन. 6 रन. धावा धावफलकावर 2 गडी बाद. सामना सोपा झाला. बॅटिंग करताना श्लोक 11 गावदेवी कळवा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रेक्षकांचा आभार मानतो. अगदी एवढी वेळ झाली तरी सुद्धा आमच्या ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आनंद घेतात, आस्वाद घेतात. भरभरून प्रेम करणारा आमचा प्रेक्षक वर्ग बघा इतक्या मध्यरात्री सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतो. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. संदेश पाटील 12 चेंडू 2 ची गरज आहे. समीर पाटील नावाचं झंझावत 5 मध्ये 10 खेळला आणि आता 3 मध्ये 9 खेळतो अजित मोकल. सामना सोपा आहे. 27 धावांचं टार्गेट होतं. गावदेवी आपण पाहतोय श्लोक 11 गावदेवी कळवा गावदेवी सहारा आपण शिवकर संघाला आज जरूर पाहिलं. मात्र इथे मापक लक्ष सहज सोप्या पद्धतीनं ज्यामध्ये कुरघोडी केली समीरनं. 12 चेंडू 2 धावा. संदीप पाटील गोलंदाजीच्या मार्गावर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू टॅप करतोय राऊंड विकेटनं. जरूर सिंगल नकार दिला. सामना आपल्या हातामध्ये. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा 26. सामना मात्र सोपा झालाय. स्कोर इज 11.
तर नक्कीच आपण पाहतो आज पहिली रात्र अगदी 3च्या सुमारात फिनिश होत असताना सामने 2:58. उद्या कदाचित पहिला सामना लवकर असेल. मी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं धन्यवाद देईन. आणि मॅच विन सामना जिंकला. उद्या 7 वाजता पहिला चेंडू पडणार आहेत. विनिंग रिपोर्टिंग टीम 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आणि सर्व मॅनेजमेंट आमचे यमन करतील. मात्र 27 धावांचं हे मापक लक्ष एसडीजे